नमस्कार मंडळी, नागपंचमी जवळ येत आहे, तर आजची आपली रेसिपी आहे हळदीच्या पानातल्या पातोळ्या। सारणासाठी आपण प्रथम पॅन मध्ये 2-3 चमचे तूप घेणार आहोत। तूप गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची। खसखस भाजून झाल्यावरती आपण काजू बदाम ऍड करूया। 1 ते 2 मिनिटं रोस्ट करून घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 वाटी किसलेला नारळ आणि पाऊण वाटी गूळ घालून घेऊया। छान एकजीव करून घेऊया। आपण आता स्लो गॅस वरती झाकण देऊन ठेवूया 5 ते 7 मिनिटं। पिठाची उकड काढून घेऊया। उकड काढण्यासाठी आपण 1 वाटी मोदक पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपण अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे। त्यात आपण 1 चमचा तूप घालून घेऊया आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। उकड काढताना दुधाचा वापर केल्यामुळे पातोळ्या बराच वेळ नरम राहतील। आता छान उकळी फुटली, आपण पीठ ऍड करून घेऊया। गॅस बंद करून छान एकत्र करून घ्यायचं। गूळ छान विरघळलेला आहे। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर ऍड करून घेऊया। पातोळ्या उकडण्यासाठी आता आपण पाणी गरम करायला ठेवूया। पीठ आता थोडं गार झालेलं आहे। आपण याच्यामध्ये आता थोडंसं अगदी पाणी घेऊन मळून घेऊया नरम। जितकं तुम्ही छान मळणार तितकं पीठ छान मऊसूद होतं। हळदीचं पान घेतलं, त्याला मी अर्ध कापून घेतलेलं आहे। पिठाचा असा एक गोळा घ्यायचा आहे। हळदीच्या पानाला आपण तूप लावून घेऊया असं, आणि असं पानावरती आपण आता थापून घेऊया। जितकं होईल तितकं थापून घ्यायचं आहे पातळ। आता आपण सारण भरून घेऊया। सारण आपण असं उभं भरून घ्यायचं आहे आणि आता बंद करून घेऊया। पानासकट आता त्याला उकडायला ठेवू। आता आपण यांना छान 10 मिनिटं उकड काढून घेऊया। तर तयार आहेत आपल्या पातोळ्या